नमस्ते, मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज मंत्रालयातील भ्रष्टाचाराबाबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री नरहर हिरवाळ यांच्या दालनात 35,000 रुपयाची लाच घेताना तेथील अधिकाऱ्याला पकडलं आणि त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ माजलेली आहे. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करण्यात येत आहे की मंत्रालयामध्ये वाचलेला भ्रष्टाचार आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसाची पिळवणूक होते आहे. मंत्रालयाच्या भ्रष्टाचारामुळे सरकारची प्रतिमा डाऊन होते आहे. हा हेतू ठेवून महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो काही निर्णय घेतलेला आहे आणि भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र शासन, त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. तसं म्हटलं तर LCBने जी काय कारवाई केली ती मंत्रालयामध्ये केली आणि एक धाडसी पाऊल या ठिकाणी उचलले असं होईल. आतापर्यंत कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे मंत्रालयामध्ये कारवाई करण्याची परवानगी दिली नव्हती. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याला खुलेआम सूट देऊन महाराष्ट्रातील भ्रष्टाचार, उच्चवर्गीय अधिकाऱ्यांपासून चाललेला भ्रष्टाचार रोखण्यासाठी एक पाऊल उचलल्याचं दिसून आलेलं आहे. मंत्री नरहर हिरवाळ यांच्या दालनात तेथील अधिकारी एक साध्या नाहरकत दाखल्यासाठी, स्थगितीसाठी, मेडिकल परवाना स्थगित झाला त्यासाठी 50,000 रुपयाची मागणी करतात आणि ते न देता ती देण्यासाठी 35,000ची लाच स्वीकारतात आणि त्याला लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे अधिकारी मंत्रालयामध्ये अटक करतात. एक धाडसी पाऊल आहे. आणि महाराष्ट्रातील जे काही भ्रष्टाचार करणारे मंत्री असतील की उच्चवर्गीय अधिकारी असतील, आता त्यांना याबद्दलचा बसणार आहे. मंत्रालयामध्ये जे काही अधिकारी आहेत आणि कर्मचारी आहेत ते वर्षानुवर्ष त्याच ठिकाणी बसतात आणि त्या ठिकाणी बसून भ्रष्टाचार करतात, मलिंदा खातात, जनतेच्या कामाची अडवणूक करतात आणि यामुळं सरकारची प्रतिमा डागाळते. आणि सरकारची प्रतिमा उज्ज्वल होण्यासाठी तसेच भ्रष्टाचारी मंत्र्यांवर चाप बसण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी उचललेले योग्य पाऊल आहे. नरहर हिरवाळ आदिवासी समाजाचे आहेत. त्यामुळं आदिवासी लोकांवरच कारवाई होईल का, मागासवर्गीय समाजावरच कारवाई होईल का, याचाही दखल घेणं गरजेचं आहे. तसेच उच्चवर्गीय मंत्री असतील, अधिकारी असतील, त्यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचे काही आरोप आहेत, त्यांच्यावर देखील कारवाई होणं तेवढंच गरजेचं आहे. किंवा राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांच्या कार्यालयामध्ये भ्रष्टाचार चालतो का, की शिवसेनेच्या कार्यालयामध्येच चालतो का, हा आता संशोधनाचा विषय आहे. मग नरहर हिरवाळ राष्ट्रवादीचे आहेत, मग शिवसेनेचे पण काही मंत्री आहेत, त्यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचा आरोप आहे. त्यांच्या कार्यालयामध्ये देखील LCBची धाड पडेल का, हे आता बघण्यालायक आहे. का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता एक मंत्र्याला आपला टार्गेट बनवतात का, हे थोड्या दिवसात दिसून येणार आहे. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उचललेले एक पाऊल आहे, क्रांतिकारक पाऊल आहे की मंत्रालयातील भ्रष्टाचार दूर झाला तर खालपातळीवर भ्रष्टाचार दूर होईल आणि कुठेतरी जनतेचे प्रश्न सुटतील. आणि भ्रष्टाचार हा महत्त्वाचा विषय आहे. भ्रष्टाचारामुळं आज लोक नाडलेली आहेत, पिडलेली आहे, महागाई आहे, बेकारी आहे आणि त्यामुळं लोक कुठेतरी एक वेळचं जेवण घेताना देखील त्यांना अडचणी होतात. आणि कामं करताना ज्या पद्धतीने अधिकारी पैशाची मागणी करतात, पैसे दिल्याशिवाय काम होत नाही, तक्रारीला काही अर्थ नाही आणि पैसे घेणारे आता जेलमध्ये जातील असं मुख्यमंत्र्यांच्या एकूण वृत्तीवरून दिसतो आहे. मंत्रालयावरची धाड आणि मंत्रालयीन अधिकाऱ्याला पकडणं हे अत्यंत कौतुकास्पद असं पाऊल मुख्यमंत्र्यांनी उचललेलं आहे. धाडसी पावलाबद्दल मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन. आणि या संदर्भात जनतेची काय प्रतिक्रिया आहे, आपलं काय कमेंट्स आहे, याबद्दल व्यक्त व्हा आणि आपल्या कमेंट्स करा. आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.